राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या बरोबर आहेत। प्रताप सरनाईक जी कर्नाटकमध्ये दौरा करून आला 2 दिवसाचा, कशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या एसटी मध्ये परिवर्तन होणार? हो, 100% परिवर्तन करण्यासाठीच तर मी कर्नाटकात गेलो होतो आणि याचं कारण असं आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा मुंबईला आले होते त्यांनी सांगितलं होतं की इतर राज्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊन येणं गरजेचं आहे आणि त्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घ्यायला पाहिजेत। कर्नाटक परिवहन सेवेबद्दल भरपूर काही मी ऐकलं होतं, कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता असं निदर्शनाला आलं की 6.5 कोटी लोकसंख्या कर्नाटकची आहे आणि त्यांनी 4 मंडळं त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी IAS अधिकारी नियुक्त केलेले आहेत। आपल्याकडे 13 कोटी लोकसंख्येच्या अंदाजानं 15,000 बसेस आहेत आणि त्यांच्याकडे मात्र 6.5 कोटी लोकसंख्या असताना 20,000 बसेस आहेत। त्यामुळे बसेसची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे आणि मी अजितदादा पवारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की माझी जी पंचवार्षिक योजना आहे दर वर्षाला 5,000 बसेस ह्यानुसार त्या योजनेला त्यांनी मंजुरी दिली आहे। तत्वतः त्या बसेस जर आल्या तर आमच्या ज्या परिवहनचं आमचं ब्रीदवाक्य आहे की गाव तेथे एसटी, माझं तर पुढे जाऊ नये पाडा तेथे एसटी, अशा प्रकारची माझी जी संकल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरेल आणि एवढ्या बसेस आम्ही आता 5 वर्षात घेणार आहोत आणि स्वतःच्या मालकीच्या घेणार आहोत। आणि ज्या पद्धतीनं कर्नाटकला 4 मंडळं आहेत तशाच पद्धतीनं उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह कोकण आणि मराठवाडा ही 5 मंडळं जर आपण निर्मिती केली 5 मंडळाची आणि त्या ठिकाणी IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली तर याला सुसूत्रता अधिक येईल असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय। सर, महायुतीमध्ये तुम्ही आहात, महायुतीमध्ये सातत्याने तुमचे जे जवळचे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोपांच्या फैरी ज्या आहेत होताना पाहायला मिळतं। जवळपास 275 कोटींचा घोटाळा झालाय अशा पद्धतीने आरोप अंजली दमन याला होता, तर याकडे कसं पाहता? बघा, आजपर्यंत जे काही आरोप केले गेले त्या आरोपाला त्यांच्या पक्षाचे नेते प्रत्युत्तर देतातच आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असताना किंवा मंत्री म्हणून काम करत असताना आरोप तर विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर करतच असतात, परंतु त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे, त्यातनं नक्की काय आहे, पुरावा काय त्या आरोपाला किंवा ती आरोपाची सत्यता काय याची पडताळणी करून जर योग्य निर्णय त्या पक्षाच्या प्रमुखाने घेतला तर निश्चितपणे जी पारदर्शकता सरकारच्या बाबतीतली आहे ते अधिक पारदर्शक होईल। तो नैतिकतेच्या मुद्द्यावरून सातत्याने राजीनामा जो आहे तो धनंजय मुंडेचा नैतिकता हा विषय वेगळा आहे आणि कुणीतरी मागणी करताय म्हणून राजीनामा घेणं हा विषय वेगळा आहे। म्हणून मी सांगितलं होतं की नैतिकता, कालही मी एका मुलाखतीत सांगितलं की नैतिकतेवर राजीनामा देणं हे हा विषय वेगळा आहे। नैतिकता करत असताना काहीतरी चुकी तर मी केली पाहिजे तर नैतिकता माझी येईल, परंतु जर लोकाग्रहास्तव कोणीतरी म्हणताय म्हणून मंत्र्यांनी राजीनामा द्यायचं ते पण योग्य नाही। परंतु नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा देणे योग्य आहे का? नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा आहे। आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेला हा इतिहास आहे, पण नैतिकता मानत असताना त्या नैतिकतेमध्ये किती तथ्य आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे। परंतु मग धनंजय मुंडेंवरती जे सातत्याने जवळपास 50 दिवसांपासून ज्या आरोपाच्या मला जे माझ्याकडनं उत्तर अपेक्षित ते मिळणार नाही। माझं म्हणणं स्पष्ट आहे, नैतिकता पाळत असताना नैतिकता कितपत खरी आहे हे सुद्धा तेवढं पटवलं गेलं पाहिजे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। त्यांचं मत आहे की कर्नाटक राज्याप्रमाणे हे महाराष्ट्र राज्यात देखील ST मध्ये महत्त्वाचे बदल जे आहेत ते केले जातील असं मत जे आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।